नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आज आमच्या इथे गावी पालखी येणार आहेत. देव आमच्या घरी येणार आहे आम्हाला दर्शन देण्यासाठी. तर सगळ्यात आधी आम्ही ना इथे देवीच्या पाया पडायला येतो, वटी भरायला येतो, कारण की आमची पालखी इथेच येते ह्या मंदिरामध्ये. मग इथूनच आम्ही पालखी संगती घरी जातो. पण मला ना ह्यावर्षी खरंच खूप लेट झालं यायला. बघा सगळेजणं गेलेत निघून वटी वगैरे ठेवून, पण तरी पण उशीर झाला तरी मला यायचंच होतं वटी भरायला. तर त्यामुळे मी आणि माझे मिस्टर आलो आम्ही, आणि देवी आईची छान अशी वटी भरली आहे. आणि ते एक झालं की भले मला लेट झाले, पण वटी वगैरे भरायला व्यवस्थित भेटले मला. नाहीतर कसं घाईघाईमध्ये व्यवस्थित भरता येत नाही ओटी. आणि त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि घरी आलो, कारण की घरी येऊन पण परत रांगोळी वगैरे काढायची होती. तुम्हाला मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं की शेणाचं सारवण केलं मी पुढे अंगणात, कारण की आमच्या इथे अजून लाद्या वगैरे बसवल्या नाहीत. बरंच काम बाकी आहे. म्हणजे बघा इथे पुढे बांधाचं वगैरे पण काम बाकी आहेत. पण जसे जसे पैसे वगैरे येतात आपल्याकडे तसं जमा करून आम्ही ना थोडं थोडं काम करत असतो. तर आता आतमधली कामं थोडी बाकी होती, पण आता पालखी येणार आहे म्हणून थांबवले काम. आता 2 दिवसांनी परत चालू करतील. तर हे काम बाकी आहे बांधाचं वगैरे, ते नंतर आम्ही मे महिन्यात वगैरे येऊन किंवा जेव्हा पैसे येतील तेव्हा करणार आहे. तर आता इथं छान अशी रांगोळी काढून झाली माझी. आणि इथे मी ठेवले ते म्हणजे गोड अशी खीर करायला, कारण की देवी आईला गोड खीर खूप आवडते आणि शेवयाची तांदळाची खीर खूप आवडते. तर मी ते शेवयाची खीर केली, आणि मी 1-2 व्हिडिओमध्ये दाखवली पण आहे ही शेवयाची खीर कशी करायची ती. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल याची रेसिपी कशी केली काय, तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला नक्की बनवून दाखवेल. तर छान अशी खीर केली आहे मी, सुंदर अशी. आणि इथे ना जास्त करून लोक आहेत ना फक्त पेढे वगैरे आणतात आणि ठेवतात. पण माझं म्हणणं काय, आपण देव आपल्याकडे वर्षातून एकदा येतो किंवा आपण मंदिरामध्ये जातो वर्षातून एकदा, तर आपल्या हाताने करून का नाही द्यायचं देवाला. तर पेढे कसे आपण भले विकत घेतो, पण ते दुसऱ्यांनीच केलेले असतात. म्हणून भले तुम्ही रवा करा प्रसादाचा, खीर करा, पण आपल्या हाताने करून द्यायचा देवी आईला. आणि छान अशी मी खीर माझी झालेली आहे. आणि ते वटीचं आता सामान काढते मी, कारण की पालखी आल्यानंतर ही कामं होत नाही, कारण की खूप घाई असते. त्यांना पण दुसऱ्यांच्या घरी जायचं असतं पालखी घेऊन. त्यामुळे आपल्याच एक घर नसतं, वाडीत भरपूर घरं असतात. म्हणून मी तर आधीच आहे ना रेडी करून ठेवते, धावपळ नको म्हणजे. तर इथे मी ना ब्लाऊज पीस घेतला आहे छान असा, आणि 2 विड्याची पानं, त्याच्यावर अक्षता आणि एक सुपारी. आणि हे बघा वटीचा अलंकार सगळे, म्हणजे देवीचे अलंकार आहे. त्याच्यात बांगड्या, टिकली, परत मंगळसूत्र आणि नारळ आणि फूल वगैरे, गजरा नंतर तुम्ही ठेवा देव येतील तेव्हा घरामध्ये. आणि ती तयारी करून झाली. आणि त्यानंतर ना मी सगळ्यांना देण्यासाठी ना असं थंड आणलं आहे मी, बॉक्समध्ये असतो ना. तर हे मी मुंबईवरून येतानाच आणलेलं. आणि कारण की ना लोक बघा येतात ना तेव्हा दुपारचे खूप गरम वगैरे होत असतं. तर आता त्यांना तर तिथे चहा देऊ नाही शकत आपण, आणि त्यांची गडबड पण असते जाण्याची. तर त्यांच्यासाठी ना मी हे थंड आणलेत, म्हणजे ते थंड होतील चांगले, गरमीपासून जरा थोडं त्यांना आराम भेटेल. तर बघा आता इथं पालखी आली आहे आमच्या दारामध्ये. तर त्यांचं स्वागत करते मी पालखीचं मस्त देवांचं. तर त्यासाठी मी असं छान रांगोळी काढली आहे. आणि पालखी आली ना कधी पण त्या पालखीचे ना पाय साफ करायचे, असं म्हणजे जे असतात ते पालखीचे ते. तर ते आधी त्या पाण्यामध्ये चांगले स्वच्छ धुवून घेतलेत. आणि ते पाणी ना तर कधीच टाकून द्यायचं नाही, ते तुम्ही पिया किंवा ना झाडांना टाका ते पाणी. तर अशा पद्धतीने मस्त वट्टी बिट्टी भरली देवी आईची. दोघांनी जोडीने पाया पडलो आम्ही. आणि आपलं काय असं असेल ना, तर ते इच्छा असेल काय मनामध्ये मुलासाठी, लग्नासाठी, तर असं त्यांना सांगायचं. आणि ते ना गारानं घालतात देवाला. तर ते जेव्हा घालतात ना सगळ्यांचा मोठा आवाज असतो, तर खूप छान वाटतं. तर आता पालखी ही आमच्या घरातून चालली आहे, ती दुसऱ्यांच्या घरात म्हणजे बाजूच्यांच्या घरात चालली आहे. आणि इथं बघा मी जे थंड आणलं आहे ते सगळ्यांना देते. बघा तुम्ही बघू शकता किती प्रचंड प्रमाणात ऊन लागते बघा, खूप गरम होत होतं. आणि सगळ्यांना खरंच खूप आनंदी झाले, सगळ्यांना थंड थंड तिला प्यायला. तर आणि तेवढाच तो आपल्याला थोडासा आशीर्वाद भेटून जातो सगळ्यांचं मन तृप्त केल्यावर. तर खरंच खूप छान वाटलं मला पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू बघून. आणि हा हार आहे ना पालखीचा असतो. तर ते तुम्हाला पण देतात तो हार तुम्ही दरवाजाला घाला किंवा गाड्यांना घाला, कारण की प्रत्येकजण हा हार घालतच असतो पालखीला. तर मस्त जेवण वगैरे खाऊन आम्ही आता इथे आलो आहे, ते म्हणजे देवी आईचा छबिना आहे आता इथे. तर इथे ना पालखी नाचवतात, म्हणजे आता पालखी ते नाचवणार आणि मग दुसऱ्या वाडीत घेऊन जाणार. तर इथे बघा सगळे जे गावातले लोक आहेत, जे चाकरमानी आलेले आहेत, ते सगळे आहेत बघा इथे. खूप असं जल्लोषात आहे ना देवी आईचं स्वागत केलं आहे देवांचं.
खरंच बघा दिवाळीला पण एवढं ते लोक आनंदी नसतात तेवढे शिमग्याला असतात कोकणातली लोकं. खरंच जसं माझं लग्न झाले ना तसं मी आत्ता बघत आली आहे एवढे वर्ष की हे लोकांना आहे ना गणपती किंवा शिमगा खरंच खूप प्रिय आहे. हे लोक गाव आहे ना असं पूर्ण रिकामं असतं कोकणामध्ये, पण ह्या 2 सणांना तर गाव एवढं भरलेलं असतं ना, बापरे खरंच खूप मस्त वाटतं. आणि एरवी तुम्ही याल ना आधीमध्ये कोकणात तर तुम्हाला एवढं घरात कोण दिसणार नाही. हां, जे वयस्कर आपले आजी आजोबा काका तेच लोक दिसतात घरात, कारण की प्रत्येक जणाला काम करायला पाहिजे, प्रत्येक जणांना पोटासाठी पळावंच लागतं. तर कोणी पुण्याला जातं, कोणी मुंबईला येतं पोटं भरण्यासाठी, कारण की कोकणात एवढी अशी कामं नसतातच, तुम्हाला पण माहिती आहे. आणि शेती पण 12 महिने नसते. तर जशी आपल्या घाटावर असते, साताऱ्यात असते तशी नसते. इथं पाऊस पडेल तेव्हाच भात पिकवला जातो. त्यामुळे कोकणी लोकं ही मुंबई आणि पुण्याला पळत असतात कामासाठी. तर इथे ना आता बघा किती सुंदर पालखी नाचवत आहेत. आपण बोलतो हे लोकं पालखी नाचवत आहेत, पालखी नाचवतात, पण खरं तर देवच आपल्याला नाचवत असतात. तर एवढी शक्ती येते कुठं ह्या लोकांमध्ये. बघा किती छान असे पालखी, किती जड असते तरी पण किती आनंदाने आणि किती सहज हे लोकं पालखी नाचवत आहेत. तर किती सुंदर अशी पालखी नाचवली बघा डोक्यावर वगैरे घेऊन. आणि इकडे ना साईडला सगळ्या बायका म्हणजे गावातल्या मुली सुना सगळ्या मस्त असे छान डान्स करतायत. आणि ना आता आम्ही घरी निघालो आहे, कारण की पालखी आता निघणार आहे वाडीतनं आमच्या, आणि आमचं ना रस्त्यावरच घर आहे, त्यामुळे इथूनच जाते पालखी. आणि खरंच खूप छान वाटतं की आपल्याला देव जाताना पण आपल्याला आरती करायला भेटते देवांची परत एकदा. सकाळी भले आपल्या घरात आलेले असतात देव, पण जाताना पण आपल्याला निरोप देताना पण आपल्याला त्यांची आरती करायला भेटते. याच्यावरून भाग्याचं काय असेल. तर इथे हे आमचे पालखीतले सगळे देव आहेत, तुम्हाला मी सकाळी दाखवलंच व्हिडिओमध्ये. तर खरंच खूप छान वाटतं देवांची सगळ्यांची आरती करताना. आणि सगळ्याजणी आल्यात बघा, जे आजूबाजूला राहतात ना त्या सगळ्या आल्यात आरती करण्यासाठी, कारण की खूप घाई असते यांना पण दुसऱ्या वाडीत न्यायचं असतं त्यांना पालखी. तर आजचा दिवस खरंच खूप छान गेला, सकाळपासून मला खूप मस्त वाटलं. तर तुम्हा सर्वांना आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला, जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय बाय.